जय शंभू फ्रेंड्स, मी वैष्णवी शिवज्ञ रेसिपीमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत करते. तर संक्रांती निमित्त मी पुरण केलेलं होतं, तर मी विचार केला की हीच रेसिपी तुमच्यासोबत शेअर करावी. तर कशी वाटली फ्रेंड्स तुम्हाला पुरणाची थाळी? चला तर मग आता आपण बघून घेऊया मी कशा पद्धतीने हा पूर्ण स्वयंपाक केलेला आहे. इथे मी 2 वाट्या चण्याची डाळ घेतलेली आहे. तिला व्यवस्थित आपण धुवून घेणार आहोत आणि एका साईडला मी कुकरमध्ये पाणी उकळत ठेवलेलं आहे. बघू शकतात तुम्ही. आता ही डाळ आपण त्यात सगळी टाकून घेणार आहोत आणि त्यात थोडी आपण हळद घालून घेणार आहोत. कलर छान येतो हळद टाकल्याने. आणि थोडं तेल घालून घेणार आहोत जेणे डाळ ही मऊसर शिजते. आता आपण थोडं व्यवस्थित आपण चाळून घ्यायचं आणि हे कुकर बंद करून घ्यायचं आहे. आता मी इथे 3 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. एक आलं घेतलेलं आहे थोडं छोटं, खोबरं घेतलेलं आहे, एक लसूण घेतलेला आहे. आता गावाकडे आपण चूल पेटवलेली असते आणि जो निखारा पडलेला असतो त्यावर हे कांदे आपण भाजून घेतो. तर आपण शहरात असल्यामुळे हे इथं जमत नाही, तर मी अशा पद्धतीने हे कांदे कट करून घेते आणि जी बाजारात जाळी मिळते पापड भाजण्यासाठी आपण यूज करतो तिला, त्या जाळीवर व्यवस्थित हे कांदे गॅसवरच भाजून घेते. अशा पद्धतीने बघू शकतात तुम्ही. आता हे कांदे मी त्यावर टाकून घेणार आहे आणि थोड्या वेळात आपल्याला हे पलटून द्यायचे आहे जेणेकरून ते सगळ्याकडून छान असे भाजले जातील. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने. आता कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या होत्या, तर मी तो कुकर साईडला ठेवून घेतलेला आहे आणि जे खोबरं किसून घेतलेलं होतं ते देखील मी आता लालसर रंगाचे भाजून घेत आहे. आता एक मिक्सरचं भांडे घेतलंय, त्यात लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत, जे कांदे आपण भाजून घेतले ते घेतलेले आहेत, थोडं आलं घेतलेलं आहे, खोबरं जे आपण भाजून घेतलंय ते टाकून घेतलेलं आहे, लाल तिखट टाकून घेतलंय, हे काळा मसाला टाकून घेतलाय आणि हा घरगुती केलेला मी मसाला देखील त्यात टाकून घेतलाय. थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित बारीक वाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने हे वाटण पूर्ण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण कुकरच्या पूर्ण वाफ निघून गेलेली आहे, तर आपण कुकर ओपन करून बघू शकतो की डाळ आपली शिजलेली आहे की नाही. बघू शकता तुम्ही, डाळ आपली छान मऊसूत शिजलेली आहे. आता हे आपण एका चाळणीत ओतून घ्यायचे आहे आणि जे खाली डाळीचं पाणी निघालेलं आहे त्याने आपल्याला सार करून घ्यायचं आहे. आता ही डाळ आपण एका मोठ्या परातीमध्ये ओतून घेणार आहोत थंड होण्यासाठी. तेवढ्यात आपण कणिक भिजून घेणार आहोत पुरणपोळीची. आता मी 2 वाट्या इथं पीठ घेतलेलं आहे गव्हाचं, त्यात थोडं मीठ घालून घेतलंय, थोडी हळद घालून घेतलेली आहे. व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. थोडं तेल घालून घ्यायचंय जेणेकरून कणिक ही मऊसर होते. आता थोडं पाणी आपण त्यात टाकून डो असा छान डो बनवून घेणार आहोत. बघू शकतात तुम्ही अशा पद्धतीने आपण थोडं पाणी घालत हा डो तयार करून घ्यायचा आहे. आता आपण थोडं अजून तेल टाकून घ्यायचं आणि हा डो व्यवस्थित मळून घ्यायचा आहे अशा पद्धतीने, जेणेकरून तो पटकन सॉफ्ट होतो. आता एक सुती कपड्याने आपल्याला तो डो झाकून द्यायचा आहे. त्याच वेळेत आपल्याला एक मोठी पातेलं घ्यायचं आहे आणि एका साईडला कुकर दुसऱ्या गॅसवर मी ठेवून घेतलेला आहे. त्यात गरम पाणी ओतून घेतलेलं आहे, थोडं मीठ टाकून घेतलंय, थोडं तेल टाकून घेतलेलं आहे. आता जी मोठी पातेली घेतली होती त्यात मी 2 पळ्या तेल टाकून घेतलेलं आहे आणि एका साईडला मसाला त्यात परतण्यासाठी ठेवून दिलेला आहे. आता हा मसाला भाजला जातो तोपर्यंत आपण जे कुकर मध्ये आपण 1 वाटी भात लावणार आहोत ते व्यवस्थित तांदूळ धुवून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने आणि ते टाकून द्यायचं आहे. दोघं साईडला केल्यामुळे आपला वेळ देखील वाचतो आणि स्वयंपाक देखील पटापट होतो. आता आपलं पुरण एका साईडला हे थंड होत आहे आणि कणिक देखील आपण भिजून ठेवलेली आहे, भात देखील लावला गेलेला आहे आणि सार देखील आपला होण्यात आलेला आहे. बघू शकतात तुम्ही. आता मसाल्याने तेल हे सोडलेलं होतं म्हणून मी हे पाणी, डाळीचं पाणी त्यात ओतून घेतलेलं आहे आणि जेवढं आपल्याला सार करून घ्यायचं आहे तेवढं पाणी देखील ओतून घ्यायचं आहे.
आता चवीनुसार मी मीठ टाकून घेतलेलं आहे यात. बघू शकता तुम्ही किती छान तिला तर्री आलेली आहे. आता आपलं पुरण देखील तेवढ्या वेळात गार झालेलं आहे. आता त्यात आपल्याला हा गूळ मी किसून घेतलेला होता तो त्यात टाकून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघू शकता तुम्ही हे मिक्स झालेलं आहे. आता आपल्याला ही चाळून घ्यायची आहे आणि त्यात हे सगळं पुरण ओतून घ्यायचं आणि व्यवस्थित चाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने आता मी एक कढई घेतली, त्यात हे पुरण सगळं ओतून घेतले आणि थोड्या वेळसाठी याचं पाणी आटवून घेतलेलं आहे गॅसवर. आता ते गार होण्यासाठी ठेवायचं. आता मी तांदूळ भिजवून ठेवलेला होता ते आपल्याला वाटून घ्यायचं एका मिक्सर मधून. अशा पद्धतीने आता ते पातेल्यात काढून घ्यायचं आहे आणि तुम्हाला खीर मध्ये पाणी टाकायचं असेल तुम्ही पाणी टाकू शकता, पण मी दूध टाकून घेते. अशा पद्धतीने मी दूध टाकून घेतलेलं आहे. आता मी यात अर्धी वाटी साखर टाकून घेतलेली आहे. थोडं खोबरं टाकून घ्यायचं आहे. तुम्ही ड्रायफ्रुट्स देखील या स्टेजला टाकू शकतात. आता हे उकळी येण्यासाठी आपल्याला ठेवायचं आहे गॅसवर. अशा पद्धतीने ते चालवत राहायचे आहे जेणेकरून ती खाली लटकणार नाही. आता हिला उकळी येत आहे. या स्टेजला मी थोडा खवा घेतलाय, त्यात थोडं दूध ओतून घेतलेलं आहे. त्याला छान असा आपण मिक्स करून घेणार आहोत. अशा पद्धतीने हा खवा होतो. याला उकळी आल्यावरती आपण हा खवा खीर मध्ये टाकून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्ही एकदा खीर करून बघा, तुम्हाला खूप आवडेल. तुम्ही परत परत अशीच खीर करणार. आता मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण टाकून घेतले, जिरं टाकून घेतले आणि 1 चमचा आपण ओवा टाकून घेतलेले आहेत आणि अशा पद्धतीने बारीक करून घेतलेला आहे. हे एका पातेलीत काढून घ्यायचं आणि त्यात डाळीचं पीठ घालून घ्यायचं. थोडं आपण हळद घालून घ्यायची आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचं. हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय आपल्याला. हे भजीसाठी बॅटर तयार करून घेतलेलं आहे आपण. आता यात थोडा आपल्याला सोडा घालून घ्यायचा आहे आणि जे मी कांदे आणि मिरची चिरून घेतलेली होती ते देखील यात टाकून घ्यायचे आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचंय. कोथिंबीर ही देखील त्यात टाकून घ्यायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे. आता मी एका साईडला तवा घेतलेला आहे, तो गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. त्याला व्यवस्थित तूप लावून घेतलेलं आहे. आता आपण पोळ्या करण्यासाठी घेणार आहोत. बघू शकता तुम्ही आपली कणिक आपण भिजून ठेवलेली होती तासभर, तर ती किती छान मऊसूत झालेली आहे. आता आपण पुरणाच्या पोळ्या लाटून घेणार आहोत. मी पुरणाच्या पोळ्या ह्या मोठ्याच करत असते. तुम्ही मीडियम साईजच्या केल्या तरीही काही हरकत नाही. बघू शकता तुम्ही असा उंडा करून घ्यायचा आणि वरची जी कणिक असते ती काढून घ्यायची जेणेकरून पोळी ही छान अशी पातळ तयार होते. मी हे पटापट करून घेतलेलं आहे जेणेकरून व्हिडिओ मोठा होणार नाही. आणि फ्रेंड्स, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे बेल आयकॉन आहे तेही प्रेस करून द्या जेणेकरून माझे येणारे व्हिडिओ तुम्हाला दिसत राहतील. बघू शकता फ्रेंड्स, अशा पद्धतीने मी ही पुरणाची पोळी करून घेतलेली आहे. किती पातळ झालेली आहे. तिचं पुरण देखील बाहेर दिसत आहे, तुम्ही बघू शकता. आणि अशा पद्धतीने मी ही पोळी शेकून घेतलेली आहे. तूप लावून लावून आपण ही पोळी पूर्ण शेकून घ्यायची आहे. बघू शकता तुम्ही किती छान फुगलेली आहे पोळी. आता अशाच पद्धतीने आपल्याला सगळ्या पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत आणि शेकून देखील घ्यायच्या आहेत. बघू शकता तुम्ही पोळ्या किती छान फुलतात आहेत ते. आता मी एक कढईमध्ये तेल तापवून घेतलेलं आहे. आता हा पापड आपण तळून घेणार आहोत. कुरडया देखील तळून घेणार आहोत. अशा पद्धतीने आपण सगळे कुरडई तळून घेणार आहोत.
आता आपल्या कोरड्या काढून झालेल्या आहेत. अशा प्रकारे आपण सगळ्या भजी देखील काढून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही भजी देखील होण्यात आलेली आहे. आता ही थोडी लालसर झाल्यावर आपण काढून घ्यायचं आणि ताट करण्यासाठी घेऊयात. आता मी खीर घेतलेली आहे, पुरणाची पोळी ठेवून घेतलेली आहे, सार देखील घेतलेला आहे, भात ठेवून घ्यायचा आपल्याला, पापड ठेवून घ्यायचा आहे, त्यावर कोरडाई ठेवून घ्यायची आणि ज्या मिरचीच्या भज्या केलेल्या होत्या त्या तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हाला देखील आवडतील. त्या पण ठेवून घ्यायच्या. ज्या साध्या भज्या असतात त्या देखील ठेवून घ्यायच्या आहेत आणि छोटा लिंबू देखील आपल्याला ठेवून घ्यायचा आहे. तर फ्रेंड्स, कशी वाटली तुम्हाला ही थाळी नक्की कमेंट्स करून सांगा. थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ. बाय बाय फ्रेंड्स.